महत्वाची बातमी आपण पाहूयात। कल्याण डोंबिवलीला पावसानं झोडपलं। सखल भागामध्ये पाणी साचलं तर वाहतूक विस्कळीत झाली। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं आणि याचा आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी। पाहूया। गेल्या 2 दिवसापासून हा जो पाऊस पडतो आणि ह्या पावसामुळे कल्याणची परिस्थिती कशी झालेली आहे आता तुम्हाला मी दाखवतो थोडक्यात। आपण आता आहोत कल्याण पूर्व चक्कीनाका ह्या परिसरामध्ये। आपण आता बघू शकता हा जो रोड आहे हा महत्वाचा रोड आहे कल्याण मधला। हा कल्याण ते मलंगडचा हा रोड आहे आणि ह्या रोडवरती हे पाणी साचलेलं आहे। हे पाणी साचायचं कारण फक्त एकमेव आहे की या रोडच्या शेजारची जी गटार आहे ती गटार व्यवस्थित कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने साफसफाई केलेली नाहीये। ती जी गटारीमध्ये जी घाण आहे ती घाण काढलेली नाहीये, त्याच्यामुळे हा पाण्याचा निचरा होत नाहीये आणि या रोडवरती पाणी झालेलं आहे। आपण आतापर्यंत समुद्रामध्ये ज्या लाटा येतात त्या लाटा बघितल्या असतील, परंतु आज त्या लाटाचं रूपांतर म्हणून आज आपल्याला दिसतंय हे ज्या रोडवरती पाणी साचलेलं आहे त्या पाण्यामधून पण त्याच पद्धतीने मोठमोठ्या लाटा आपल्याला बघायला भेटत आहे। जर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने ज्यांना ठेका दिलेला आहे त्यांनी जर लवकरात लवकर हे नाले सफाई जर व्यवस्थित केली नाही तर कल्याण पूर्वमध्ये जास्तीत जास्त पाणी साचेल ह्या एका नाकारता येत नाहीये। अशोक कांबळे, लोकशाही, कल्याण। कल्याण बदलापूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली। मुसळधार पावसानं वाहतूक ठप्प झाली। कटई आणि खुणी परिसरात पाणी साचल्याचं देखील पाहायला मिळत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।